हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय अनदर ब्लॉग. तर आजच्या ब्लॉगची सुरू होत आहे रात्रीची. आता तुम्ही इथं बघू शकता अंड्याची पोळी आणि गॅसवरती तवा पण आहे. तर मला अंड्याची पोळी खायचं खूप मन झालं आणि मी पहिल्यांदा बनवत आहे अंड्याची पोळी. जिम केल्यानंतर अंड्याची पोळी खायचं मन झालं. तर चला आता मी ऑमलेट बनवतो फर्स्ट टाईम. हा तर गाईज एक अंडा आधीच फोडून टाकलेलं आहे. आता मी दुसरा अंडा याच्यात फोडून टाकतो. तुम्ही तिथं बघू शकता. मी पण फर्स्ट टाईम बनवत आहे त्यामुळे मला पण एवढं काही माहीत नाही. तुम्ही आता बघू शकता एक अंडा फोडलं. आता कसं झालंय हा तर गाईज आता मी तुम्हाला दाखवतो. तर मी अंड्याची पोळी कशी बनवतो आणि त्यानंतर पोळी बनवून झाल्यानंतर तुम्हाला मी पोळी कशी झाली ते सांगतो आणि दाखवतो पण. आता आपल्याला गॅस चालू करायला लागेल. आता मी गॅस चालू केला आहे अंड्याची पोळी आता तव्यावरती टाकण्यासाठी. तर चला आता मी अंड्याची पोळी तयार करतो. म्हणजे आता ते मिक्स पण करायला लागेल. ते आता अंडा आहे जे मिक्स पण करायला लागेल. ते अशी होणार नाही. त्यात मग आता मीठ मिरची टाकायला लागेल. तर हां, चला करू. हे असं अंडा आता इथे मिक्स करायला लागेल. तुम्ही आता बघू शकता. आता काहीतरी साधन आहे माझ्या हातात. मला पण नाही माहिती काय ते, काहीतरी असं ना आपलं. पण त्यांनी आता अंडा असं मिक्स करायला लागतं. तुम्ही आता इथं बघू शकता. त्यात मी आता मीठ मिरची मसाला टाकलेला आहे. तुम्हाला नीट दिसत नसेल पण मी टाकलेला आहे. हा तर घ्यायचा. तर मी अंड्याची पोळी करण्यासाठी अंडा आता तव्यावरती टाकतो. पण आता तुम्हाला मी दाखवण्यासाठी आता माझ्याकडे मोबाईल ठेवण्यासाठी कुठं काही नीट जागा नाही. तर चला मी आता अंड्याची पोळी मग तव्यावरती टाकल्यानंतर तुम्हाला मी दाखवतो, नाही तर बनल्यानंतर. हा तर घ्यायचं. मी आता इथं बघू शकते. मी आता तव्यावरती अंड्याची पोळी टाकलेली आहे. अर्थातच ऑमलेट आपण आता टाकलेलं आहे. आता तुम्ही बघू शकता ऑमलेट खूपच चांगलं होत आहे. म्हणजे चांगलं दिसत आहे. गोल गरगरीत चांगलं. मी आता मीच टाकलेली आहे. मीच अंड्याची पोळी करत आहे पहिल्यांदा. पण त्यामुळे कसं ते नीट मोबाईल ठेवता नाही आला. त्यामुळे मी नीट दाखवू शकलो नाही की कसं काय मी केले. पण ही अंड्याची पोळी मिस केलेली आहे. तुम्ही आता बघू शकता खूप भारी दिसत आहे ती अंड्याची पोळी. चवीला खूप भारी दिसत आहे कारण की मी म्हणलेली. हा तर घ्यायचा. तुम्ही आता पोळीला बॅक साईडने बघू शकता कशी झाली आहे. म्हणजे करपली नाही पण खूप चांगली झालेली आहे. हा तर गाईस अंड्याची पोळी आता झालेली आहे. तुम्ही आता इथं बघू शकता कलर वगैरे खूप चांगला आहे. म्हणजे करपली नाही पोळी पण चांगली झाली आहे. त्याला मग आता मी पोळी खातो अंड्याची. तर त्याला आता मला उजव्या साईडने खायला लागेल. म्हणजे उजव्या हाताने खायला लागेल कारण की मी राईटी आहे. समथिंग बेटर, समथिंग गॅस बेटर. चांगली झालेली पोळी. तर थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.